गाडी एक नंबर गुलाबात आलेला. दादा आपलं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव आदित्य हवड. तर हा बिट्टू अशोक पंडित भंडारी गांधारी कल्याण. गाडी कोणाच्या नावाने आज पळाली? गाडी आमची आज आमच्या पैराकरांच्या नावात पळाली. बापूशेठ आंबेकर वडकी पुणे, जगदीश बापू शिंदे ओरुळी देवाची या नावात आमची गाडी पळाली. या नावात म्हणजे आमची गाडी नोंदणी झालेली. असं काय सांगाल आज गुलाल मिळाला? गुलाल मिळाला म्हणजे सर्व गुलालाचं श्रेय हे भावेश कारभारी 5G ग्रुप यांना जातं आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे आमच्या एकीने आज आम्हाला गुलाल मिळालेला आहे. नक्कीच तुमची अपेक्षा आज पूर्ण केली नंदीनं. हो. काय सांगाल आज? नंदी तसा म्हणजे चांगल्याच गतीने पळतोय, पण काही गोष्टींमुळे अंधारात होता. आज चांगला पैरा झाला, तर सगळ्यांच्या एकीने पैरा झाला, सगळ्यांचं म्हणजे नियोजन चांगलं झालं आणि आज आम्हाला गुलाल प्राप्त झाला. पैऱ्याला कोण होतं, कोणता नंदी होता? पैऱ्याला आपला बापूशेठ आंबेकर वडकी पुणे आमचे मित्र, त्यांचा 22-11 सोन्या. 22-11 सोने. काय सोन्याबद्दल काय सांगाल? सोन्या हा टॉपचा नंदी आहे. 3 फेऱ्यात म्हणजे ओरिजिनल बादशाह आहे तो. 12ही महिने गुलालात राहतो तो बैल. तर त्यांचे आणि आमचे म्हणजे चांगले रिलेशन आहेत. तर एक यारी दोस्तीत भावेश शेटनी आम्ही सगळ्यांनी नियोजन केलं. आम्ही म्हणजे बोललो या, तर ते आपले शब्द म्हणजे भावेश शेटचा शब्द आमचा शब्द कधीच ते पाडत नाही. ओमकार मिसाळ. तर हे आले मग बैल घेऊन, तर मग आज चांगल्या पद्धतीने गुलाल झाला. नक्कीच 22-11 म्हटलं की एक मोठी दावण येते. काय सांगाल त्या दावणबद्दल? दावण म्हणजे ती महाराष्ट्राची ब्रँड आहे. ती दावण म्हणजे आज चर्चेतली दावण आहे. 12ही महिने त्यांचे बैल रोज गुलालात असतात. बाकी आपल्या नंदीबद्दल काय सांगाल? नंदी आमचा 3 फेऱ्याला ओरिजिनल बादशाह आहे. म्हणजे 3 फेऱ्याला एक नंबर बैल पळतो. बिंजोडला पण आम्ही ट्राय करतो. बिंजोडला पण आता चांगला पळायला लागला आहे. पण 3 फेऱ्याचा जो त्याचा पळ आहे ना, तो जर बिंजोडला असला ना, तर आज पण एक नंबरची गाडी कुठली आम्ही खेळू शकतो. तो पळ इकडं आला, मुंबईत आलात तर. आतापर्यंत 3 फेऱ्याला कोणकोणती मैदानं केलेली? आत्तापर्यंत आम्ही 3 फेऱ्याला 4-5च मैदान गेलो आदतमध्ये. किती 1 महिना होता बैल तिकडं. तर तिकडं आम्ही 4 ते 5 गुलाल घेतलेले. एक निंबूचा सुंदर होता, आपला कुंभारगणपाडचा रुद्रा, वडकीचा तो पक्षा रुद्रा आंबेकरचा. या अशा चांगल्या चांगल्या बैलांमध्ये आम्ही गुलाल घेतलेले आहेत वरती. नक्कीच म्हणजे नंदी टॉपमध्ये पळतोय. हो, टॉपमध्येच आहे. कसा पळ आहे त्याचा टॉपमधला? पळ म्हणजे तुम्हाला सांगतो मी, 3 फेऱ्याची जी गाड्या त्याच्या अंगावर ज्या वेळेस असतात, तर त्याचा पळ म्हणजे आज आपण बोलतो ना एक नंबरचा बैल असा पळतो. आता म्हणजे कुठला पण तुम्ही एक बैल घ्या नाव त्याचं, त्या बैलासारखा म्हणजे बैल एक नंबरच्याच रेंजला पळतो आज. कारण की अंधारात येतो पैरांमुळं. आता इथं आला तिथं पण आम्ही म्हणजे गुलालातच आहे, काय विषय नाही. तर आम्ही लवकरच त्याला उजेडात काढण्याचा प्रयत्न करतो ना. आज तो उजेडात पण आला खऱ्या दृष्टीने मुंबईत. नाही, नक्कीच बैलाचा पळ असेल तर तो नक्कीच उजेडात येणार, टॉपमध्ये पळणार. आणि एवढ्या नंदी टॉपमध्ये पळतोय म्हणजे तो टॉपचाच नंदी असणार आहे. आजचं मैदान आहे मोठं मैदान, एक बिंजोडमधलं हिंदकेसरीचं मैदान म्हणतो, मानाचं मैदान. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आता या मैदानाबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रातलं म्हणजे नामवंत मैदान आहे. जसं आपलं पुसेगाव, पेडगाव, माळशिरसचा 61 फाटा हे असे मैदान आहेत, तसं हा मुंबईचा देसाईचा सावली मैदान म्हणून फेमस आहे हा मैदान. आजचा तुम्हाला गुलाल मिळालेला आहे. तुमच्या शर्यतीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद या छोटीच्या बाईटबद्दल.